हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत वांग्याची भरताची भाजी. चला तर मग बघूया. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला छान असे वांगे घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत, कारण हे वांगे मी भाजून घेणार आहे. तर छान असे भाजण्याकरता आपल्याला त्याला असे काप करून घ्यायचे आहेत. आता हे काप करून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती तेलाचा हात पुसायचा आहे. या पद्धतीनं आपल्याला त्याच्यावरती तेल पुसून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे तेल पुसून झालेलं आहे. त्यानंतर मी ह्याला छान असं गॅसवरती भाजून घेणार आहे. हे बघा, असं आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर मोठंही वांगं घेऊ शकता. मला मोठे मिळाले नाही म्हणून मी हे छोटे आणले होते आज. तुम्ही मोठं एकच वांगंही घेऊ शकताय. त्याची टेस्ट छान लागते, ह्याची टेस्ट छान लागते. आता हे वांगं सगळीकडनं भाजून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे. अशा या पद्धतीनं खूप इझी आहे. तुम्ही त्याला हातानेही काढू शकताय. हे थोडंसं गरम असल्यामुळे मी ह्याला असं ह्या पद्धतीनं काढलं आहे. त्यानंतर आपल्याला 8-9 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याला छान असं तव्यावरती भाजून घ्यायचं आहे. तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे भाजताना. हे बघा, बिना तेलाचं आपल्याला छान असं ह्याला भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही जेवढं जास्त लसूण घालाल तेवढी टेस्ट छान येईल. आता हे झालं आहे थोडंसं गार. आता मी ह्याला असं कट करून घेत आहे. त्याचे मागचे जे आहे त्याला आपण कट करून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीनं हे बघा, त्याला मी कट करून घेतलं आहे आणि हे लसूण आपलं छान असं भाजून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटो भाजायचे आहेत. ह्याच्यातही आपल्याला तेलाचा वापर अजिबात करायचा नाही. हे बघा, या पद्धतीनं छान असं भाजून घेतलं आहे. आता हा जो वांगा होता ना, ज्याला मी छान असं भाजलं होतं, त्याला आता आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. छान असं मॅश करायचं आहे आपल्याला. पूर्ण पेस्टही नाही करायची आणि खूप मोठे पीसेस असे नाही ठेवायचे. व्यवस्थित भरीत करायचं आहे आपल्याला वांग्याचं. तर त्याप्रमाणे छान ह्याला मॅश करून घ्यायचं आहे. आता जो टोमॅटो भाजला आहे आपला, हा पण तयार झाला आहे ऑलमोस्ट. चला तर मग आता ह्याला पण आपण वांग्यासोबत मॅश करून घेऊया. गरम गरम तुम्हाला ह्याला मॅश करायचं आहे, जेणेकरून ते छान मॅश होईल. हे बघा, छान मॅश होत आहे गरम असल्यामुळे. टोमॅटोला छान मी मॅश करून घेत आहे. झालं आहे हेही सुद्धा मॅश करून. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे लसणाच्या पाकळ्या, जे भाजून घेतल्या होत्या. तर ह्याला पण टोमॅटोसोबत आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. असं वांगं, टोमॅटो आणि लसूण या तिन्ही पदार्थाला आपल्याला एकत्र मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा, छान मॅश करून झालं आहे. चला तर मग आता बनवूया. पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे तुम्ही तेल टाकू शकताय. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे, 2 लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि 3 असे बारीक कांदे चिरून घेतले आहेत मी, ते तुम्हाला ॲड करायचे आहेत. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आणि छान ह्याला परतायचं आहे. कांद्याचं प्रमाण ह्याच्यात थोडं जास्तीच घ्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये 3 वांगी घेतले तर 3 कांदेही घेतलेले आहेत. छान ह्याला असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये लसण आणि मिरचीची बारीक पेस्ट टाकली आहे मी, ज्याच्यामुळे आपल्या भरताला छान अशी चव येते. ह्याच्यासोबत छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे छान परतून झालं आहे. आता आपण ह्याच्यात मसाले टाकूया. हळद टाकली आहे, त्यानंतर मीठ घातलं आहे. आता ह्याला छान परतून घ्यायचं आहे परत आपल्याला मसाल्यांसोबत. मसाले परतून झाला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मॅश केलेलं वांगं, टोमॅटो घालूया आणि ह्यालाही मसाल्यासोबत छान परतून घेऊया.
आणि ह्याला बारीक गॅसवरती आपल्याला 5 ते 10 मिनटं अजून शिजू द्यायचं आहे. हे बघा, मिक्स करते, असं छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे मसाले ह्याला व्यवस्थित टेस्ट येतील. आता हे झालं आहे 5 मिनटं. बघू शकता तुम्ही, हे शिजलं आहे मसाल्यांसोबत खूप छान. आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करत आहे जेणेकरून भरताची चव आणखीन वाढेल. आणि आता हे आपल्याला खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तर गरम गरम वांग्याचं भरीत, ज्वारीची भाकरी आणि त्याच्यासोबत कांदा मिरची तयार आहे.